अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मोठी ताकद उभी केली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांच्या प्रचारालाही आता वेग आलाय. प्रभागामधील सर्वसाधारण पुरुष ड मध्ये चुरस पाहायला मिळत असून प्रभागातील सर्वात तरुण उमेदवार शम्स हाजी समीर खान यांनी विरोधी उमेदवारांना चांगलाच घाम फोडलाय. प्रभागात अहिल्यानगर लोकलने ग्राउंड रिपोर्ट करत नागरिकांशी चर्चा केली असता काँग्रेस पक्षाच्या वतीने लढत असलेले युवा उमेदवार शम्स खान यांचं पारडं जड असल्याचं एकंदरीत चित्र आहे. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल. पदवीधर असलेले खान हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 2018च्या निवडणुकीत त्यांचा केवळ 218 मतांनी निसटता पराभव झाला होता. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. हे विशेष. भयमुक्त नशामुक्त मुकुंदनगर या नोटवर त्यांनी प्रचाराचा जोर वाढवलाय. प्रभागातील दडपशाही मोडीत काढून मुकुंदनगरला भयमुक्त बनवायचंय असा त्यांचा ध्यास आहे. या प्रभागात MIM आणि काँग्रेस पक्षात प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे, सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. MIM हा पक्ष एका असंवेदनशील पक्षाची बी टीम म्हणून कार्यरत असल्याचं सर्व जनतेला माहीत आहे, असा आरोप शम्स खान यांनी एका मुलाखतीत केला होता. काँग्रेस सारख्या सेक्युलर पक्षाची उमेदवारी करत असताना जनता मला नक्कीच संधी देईल आणि प्रभागातील दडपशाहीला मतपेटीतून उत्तर देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. प्रभागातील यंग ब्रिगेड शम्स खान यांच्या पाठीशी उभी आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. 2018च्या निसटत्या पराभवानंतर शम्स खान यांनी युवकांसाठी प्रामुख्यानं काम केलं. मुकुंदनगरच्या युवकांना नशामुक्त केलं तरच इथल्या युवकांना योग्य दिशा मिळेल या दृष्टिकोनातून ते युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत. शम्स खान यांच्या विजनने मतदारांचं लक्ष वेधलेलं आहे. निवडून आल्यानंतर वार्डातील युवकांच्या नव्या पिढीच्या शिक्षणावर भर देण्याचा त्यांचा मानस आहे. कारण भावी पिढी शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, जॉबला लागली तर आपोआपच मुकुंदनगरचा विकास होईल. स्वार्थी राजकारणी लोकांनी या युवकांमध्ये व्यसन रुजवलंय, दंडुके चाकू दिलेत हातात, पण मी या युवकांच्या हातात लेखणी देऊ इच्छितो. शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचे जीवन समृद्ध करण्याचं माझं विजन असल्याचं शम्स खान यांनी सांगितलं. प्रभागात मुख्य रस्ते तयार करणं, योग्य पाणी पुरवठा, स्वच्छता यावर भर देणार आहे. प्रभागात शासकीय शाळांकडे जाण्याच्या रस्त्यावर कचरा पसरवलाय. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतंय. निवडून आल्यानंतर ही समस्या तातडीनं दूर करणार असल्याचं शम्स खान यांनी सांगितलं. युवकांसाठी प्रभागात व्यायामशाळा उभारून त्यांचं मन मोबाईल गेम्स पासून डायव्हर्ट करून त्यांचं शरीर बलवान व आरोग्यदायी बनवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. त्यांचं विजन सर्वसामान्यांच्या पसंतीस पडत असून तसेच आजवर केलेल्या कामांची छाप शम्स खान यांनी सर्वसामान्यांच्या मनावर उमटवली असल्याच्या प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केल्यानं खान यांचं पारडं जड असल्याचं एकंदरीत चित्र आहे.